नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे प्राण्यांची सहल. एका मोठ्या हिरव्यागार जंगलात अनेक प्राणी राहत होते. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता. हत्ती काका रोज लहान प्राण्यांना पाणी पाजायचे. ससे गाजर गोळा करायचे. चिमण्या दाणे टिपायच्या. तर माकडं उड्या मारत सतत खेळत राहायची. पण सगळे म्हणायचे, आपण कधीच एकत्र खेळायला मज्जा करायला वेळ काढत नाही. एके दिवशी हत्ती काकांनी सगळ्यांना गोळा केलं आणि म्हणाले, आपण इतका वेळ कामात घालवतो पण कधीच एकमेकांसोबत वेळ घालवत नाही. चला आपण सगळे मिळून एक सहल करूया. हे ऐकताच सगळे आनंदाने ओरडले, वा! सहल सहल. सहल कुठे करायची यावर बराच विचार झाला. मोराने सुचवलं, चला नदी किनारी जाऊया. तिथे थंड पाणी आहे, झाडांची सावली आहे आणि भरपूर जागा आहे खेळायला. सगळ्यांना ही कल्पना फार आवडली. सहलीची तयारी सुरू झाली. सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या घेतल्या. माकडांनी फळं तोडून आणायची, सशांनी गाजरं आणि मुळे गोळा करायची, चिमण्यांनी धान्याच्या कण्या उचलून आणायच्या, हत्ती काकांनी मोठी पाण्याची घागर उचलून न्यायची. मोर म्हणाला, मी गाणं आणि नाच करीन, ज्यामुळे सगळ्यांना मजा येईल. सहलीचा दिवस आला. सगळे सकाळी लवकर उठले आणि एकत्र निघाले. चालता चालता कुणी गाणं म्हणत होते, कुणी खेळ करत होते. हरणं धावत पुढे जात होती. माकडं झाडावरून झोके घेत होती. तर हत्ती काका निवांत पावलांनी सगळ्यांना नेत होते. सहल नदी किनारी करायची ठरवली होती. त्यामुळे नदी किनारी पोहोचताच सगळ्यांनी आनंदाने उड्या मारल्या. हत्ती काकांनी सोंडेने पाणी उचलून सगळ्यांवर शिंपडायला सुरुवात केली. माकडं नदी काठी झाडावर झुलत झुलत खेळत होती. ससे छोट्या छोट्या गोट्या गोळा करत होते. मोराने सुंदर पिसारा फुलवून नाचायला सुरुवात केली आणि सगळे टाळ्या वाजवू लागले. नंतर सगळे एकत्र बसले आणि खायला लागले. गोड गोड फळं, गाजरं, मुळे, धान्य. हत्ती काकांनी गार पाणी पाजलं. एवढं छान जेवण सगळ्यांनी याच्या आधी कधीच खाल्लं नव्हतं. जेवण झाल्यावर सगळ्यांनी खेळ खेळले. पकडापकडी, लपंडाव, उड्या, झोके आणि जंगल आनंदाने गजबजून गेलं. संध्याकाळी परतताना सगळे म्हणाले, आपण एकत्र आलो, खेळलो, गप्पा केल्या आणि मज्जा केली. कामं करायला जितकं महत्त्वाचं आहे तितकंच एकत्र वेळ घालवणं आणि आनंद घेणंही गरजेचं आहे. त्या दिवसानंतर जंगलातला प्रत्येक प्राणी दरवर्षी एकदा सहलीला जायचा, जेणेकरून सगळ्यांमध्ये मैत्री आणि आनंद कायम राहील. तर मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला अशी शिकवण मिळते की एकमेकांसोबत वेळ घालवल्यामुळे किंवा त्यांना भेटल्यामुळे आपल्यामधली आणि त्यांच्यामधली मैत्री कायम राहते आणि ती घट्ट होते आणि ती अजूनच घट्ट होते. चला तर मग भेटूया पुढल्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.